अमरावती शहरात 2 दिवसाच्या अंतरात 2 निर्गुण हत्येची घटना घडल्याने अमरावती शहर चांगलेच हादरले आहेत। आदर्श गुप्ता हत्या प्रकरणाची अद्यापही हत्येची शाई वाळत नाही, तर पुन्हा मंगळवारच्या भरदुपारी वडाळी भारतनगर परिसरात असलेल्या दिव्य सदन मागील परिसरात एकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। व्यंकय्यापुरा येथे राहणारा 26 वर्षीय ऋषिकेश उर्फ गोंडी उमेश मोळक असे मृतकाचे नाव आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। हत्येची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस शहर गुन्हे शाखा पथक तात्काळ दाखल झाले। मृतक ऋषिकेश मोळक याच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने घटनास्थळी रक्ताचे थारोळे दिसून आले। सोबतच त्याच्या हातावर पाठीवर जळल्याचे निशाण दिसून आले। घटनास्थळी डीसीपी सागर पाटील दाखल होऊन या घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला। मृतक ऋषिकेश याचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले। यावेळी शेकडोंनी गर्दी केली होती। घटनास्थळी त्याची दुचाकी पडलेली दिसून आली। दुचाकीवर त्याच्यासोबत अन्य मित्र सुद्धा आल्या असल्याची चर्चा यावेळी परिसरात दिसून आली। झालेल्या हल्ल्यात त्याचा अन्य एक मित्र सुद्धा जखमी झाल्याची चर्चा यावेळी दिसून आली आहे। घडलेल्या हत्या प्रकरणातील मृतक ऋषिकेश मोळक याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरुद्ध पोलीस आयुक्तालयाने MPDA कारवाई केल्याने तो कारागृहात होता। या दरम्यान 3 महिन्याच्या आधीच तो कारागृहातून बाहेर आला होता। तडीपार कारवाईत मृतक गोंडी हा वर्धा आर्वी येथे राहत होता अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे। घटनास्थळी डीसीपी सागर पाटील, शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक करे यांच्यासह QRT पोलीस पथक दाखल होऊन या हत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या दिशेने आता तपास करण्यास सुरुवात झाली आहे। मृतक ऋषिकेश मोळक हा अनेकदा येथील परिसरात येत होता। परिसरात असलेल्या अवैध दारू विक्रीच्या धंद्यावर सुद्धा त्याचा या आधी वाद झाला असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे। सोबतच मृतक ऋषिकेश मोळक याच्या मित्राचा सुद्धा शोध घेतला जात आहे। मात्र खरे मारेकरी पोलिसांच्या हाती आल्यानंतरच या हत्येची सत्यता समोर येणार आहे।